So before this, we have discussed up to question number 73. Now next question is 74. So see question. In Melday's experiment, the tuning fork was arranged in the parallel position, and the string was stretched by the weight of 4 into 10 raised to minus 3 kg. The mass per unit length of the string is 9.8 into 10 raised to minus 5 kg per meter. If 4 loops were formed on the length of 80 centimeter of the string, then the frequency of the fork will be. तर काय काय दिलेला डाटा बघा क्वेश्चन नंबर 74 मध्ये. सो इन मेल्डेज एक्सपेरिमेंट ट्विनिंग फोर्क वॉज अरेंज्ड इन द पॅरलल पोझिशन. तर पॅरलल पोझिशन मध्ये अरेंज केलेला असेल तर पॅरलल पोझिशन मध्ये फॉर्म्युला काय आहे, तर फ्रिक्वेन्सी ऑफ ट्विनिंग फोर्क आपल्याला माहिती आहे पॅरलल पोझिशन आणि परपेंडिक्युलर अशा दोन पोझिशन्स आहेत. सो इन पॅरलल पोझिशन आपला फॉर्म्युला काय आहे फ्रिक्वेन्सी ऑफ द ट्विनिंग फोर्कचा. सो फ्रिक्वेन्सी ऑफ द ट्विनिंग फोर्क इज गिवन बाय कैपिटल एन. सो कैपिटल एन इज इक्वल टू पी अपॉन एल इंटू स्क्वेअर रूट ऑफ टी बाय एम. तर हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे मोस्टली. ठीक आहे. पॅरलल पोझिशन मध्ये ट्विनिंग फोर्कच्या फ्रिक्वेन्सीचा हा फॉर्म्युला इन मेल्डेज एक्सपेरिमेंट. तर याच्यामध्ये काय काय दिलंय बघा. इन दिस एक्सपेरिमेंट इट इज गिवन दॅट काय म्हटलंय बघा, parallel position and the string was stretched by the weight of. तर स्ट्रिंग एवढ्या वेट न स्ट्रेच केला याच्यावर आपल्याला टेन्शन मिळतं. सो इनडायरेक्टली टेन्शन इज गिवन. टी इज इक्वल टू काय दिलंय बघा 4 इंटू 10 रेज टू मायनस 3 kg आहे. 9.8 न मल्टिप्लाय करा तर टेन्शन न्यूटन मध्ये येईल. तर टेन्शन इन द स्ट्रिंग डायरेक्टली दिलेला आहे. ठीक आहे. मास पर युनिट लेंथ ऑफ द स्ट्रिंग स्मॉल एम दिलेला आहे. स्मॉल m is equal to mass per unit length of the string is 9.8 into 10 raised to minus 5 kg per meter. m केस मध्ये व्हॅल्यू दिलेली आहे kg per meter. ह्या दोन व्हॅल्यू झाल्या, t मिळाला, m मिळाला. आता पुढे काय म्हटलंय बघा, if 4 loops were formed on the length of 80 centimeter, म्हणजे वायरची लेंथ दिलेली आहे l is equal to 80 सेंटीमीटर आहे. 80 सेंटीमीटरचं मीटर मध्ये करा 82 into 10 raised to minus 2 मीटर. लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज गिवन अँड नंबर ऑफ लूप्स p is equal to 4. तर इतक्या व्हॅल्यू याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर या व्हॅल्यू पुट अप केल्या आपल्याला काय मिळणार, फ्रिक्वेन्सी ऑफ द ट्युनिंग फोर्क मिळणार. सो व्हॉट इज फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क, तर कॅपिटल n इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे p बाय l. सो 4 अपॉन l किती आहे 80 इंटू 10 रेज टू मायनस 2. हा न्यूमरेटर मध्ये घेतो मी 10 रेज टू प्लस 2. ओके. इंटू स्क्वेअर रूट ऑफ टी बाय एम. सो स्क्वेअर रूट ऑफ टी किती आहे बघा, टी आपला आहे 4 इंटू 9.8 इंटू 10 रेज टू मायनस 3 ऍज इट इज व्हॅल्यू पुट अप केली आपण टेन्शन इन द स्ट्रिंगची, डिवायडेड बाय स्मॉल एम ची व्हॅल्यू आहे 9.8 इंटू 10 रेज टू मायनस 5. शक्यतो व्हॅल्यूज असे दिलेले असतात की जेणेकरून तुम्हाला पटकन कॅल्क्युलेशन करता येईल. सो दिस 9.8 गेट्स कॅन्सल. ठीक आहे. 10 रेज टू मायनस 5 वर गेला की 10 रेज टू प्लस 5. 10 रेज टू प्लस 5 इंटू 10 रेज टू मायनस 3 म्हणजे 10 रेज टू 2 आला. 10 रेज टू 2 म्हणजे 100 म्हणजे स्क्वेअर रूट आलं त्याचं 10 म्हणजे आन्सर आला बघा किती, तर 400. हे 400 आहे इंटू स्क्वेअर रूट ऑफ 100 म्हणजे 10 आला अपॉन 80. So this 0 gets cancelled. 400 upon 8 किती येतं बघा, 400 upon 8. काय चुकलेलं आहे बघा, व्हॅल्यू कुठं आपण वेगळे घेतलेलं आहे का. Yes, length is given 80 centimeter. So 80 into 10 raised to minus 2 मीटर मध्ये कन्वर्जन करावं लागेल. आपला फॉर्म्युला पॅरलल पोझिशन मध्ये काय होता, पॅरलल पोझिशन मध्ये p अपॉन l, परपेंडिक्युलर पोझिशन मध्ये p अपॉन 2l. फॉर्म्युला तर बरोबर आहे. सो आन्सर 50 हर्ट्ज आहे इथं. एकच मिनिट. ओके. तर आपल्याला हे घ्यायचं राहिलंय बघा, 9.8 गेट्स कॅन्सल.
हा -5 वरती +5, हा 100 झाला, 100 इंटू हा 400 झाला, आणि 400चं स्क्वेअर रूट इथं 20 आला पाहिजे. सो स्क्वेअर रूट ऑफ 400 हे जे आहे हे किती येईल, हे 20 येईल, तर 20 घेतो मी. सो 800/8, 800/8. So answer should be 100 hertz. So final answer should be 100 hertz. तो आपला आन्सर काय होगा, सेकंड येतं 100 hertz. So question number 74 चा आन्सर येतं सेकंड 100 hertz. In Mendel's experiment for the parallel position, the formula is the frequency of the tuning fork is equal to P by L square root of T by M. T is given, M is given, number of loops also are given, and the length of the string is also given. So directly put the values and find the frequency of the tuning fork. It is found to be 100 hertz. We'll go for next question. Another question number 74. The question number 75 काय दिला बघा, अतिशय सिंपल क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 75. क्वेश्चन स्क्रीनवर दिसतोय बघा तुम्हाला. If N1, N2, N3 are the fundamental frequencies of the three segments into which the string is divided, म्हणजे एक स्ट्रिंग आपण डिवाइड केली 3 सेगमेंट मध्ये. हा सिंगल स्ट्रिंग आहे आणि सिंगल स्ट्रिंग आपण डिवाइड केली 3 सेगमेंट मध्ये. We divided the single screen into 3 segments. Okay, so suppose this is a string, it is divided into 3 segments, first, second and third, and the fundamental frequencies of the 3 segments are given. First is N1, second segment frequency N2, and third segment N3. So N1, N2, N3 be the fundamental frequency of the 3 segments into which the string is divided. Then the original fundamental frequency N of the string is given by. Original fundamental frequency काढायची आहे. ठीक आहे, आणि 4 ऑप्शन्स काय दिलेत बघा. फर्स्ट ओरिजिनल फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n is equal to n1 plus n2 plus n3, root n is equal to root n1 plus root n2 plus root n3 and so on. ठीक आहे, तर अशा व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. तर आपण काय करू शकतो, तर आपला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फर्स्ट रूल माहिती आहे. फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, n is equal to constant. प्रत्येक सेगमेंटसाठी the product of frequency and length should remain constant. Suppose this first segment has the length of L1, second segment has the length of L2, and third segment has the length of L3. प्रत्येकाची लेंथ आपण वेगळी कन्सिडर करूया. So this length is L1, this length is L2, and this length is L3. So we know N1 L1 is equal to N2 L2 is equal to N3 L3. The product of frequency and length remains constant. आणि तिन्ही लेंथची ऍडिशन केली काय मिळणार टोटल लेंथ. सो L is equal to L1 plus L2 plus L3. बरोबर आहे. आता काय करूया आपण, दिस शुड बी इक्वल टू कॉन्स्टंट. हा कॉन्स्टंट मी K मानतो. NL is equal to constant. त्याच्यावरनं L1 ची व्हॅल्यू काय मिळणार. व्हॉट इज L1? L1 ची व्हॅल्यू काय मिळणार बघा. N1 L1 is equal to K. सो L1 is equal to K upon N1. तर ही L1 ची व्हॅल्यू मी काय करू शकतो, K upon L1 plus similarly L2 ची व्हॅल्यू K upon L2, L3 ची व्हॅल्यू K upon L3. ओके, सगळ्या व्हॅल्यू पुट अप केल्या आणि जनरली हा NL is equal to K असेल, L is equal to K upon L येणार. L is the total length. तर NL is equal to constant मध्ये आपण ह्या व्हॅल्यू पुट अप केल्या. L is equal to L1 plus L2 plus L3 मध्ये L1 ची व्हॅल्यू याच्यावरून पुट अप केली. L1 is equal to K upon N1, L2 is equal to K upon N2, L3 is equal to K upon N3. तर ह्या व्हॅल्यू आपण पुट अप केल्या. याच्यामध्ये K बघा, हा K कॉमन येऊन कॅन्सल होईल. सो वी कॅन राईट, एक मिनिट, आपण L1 ची व्हॅल्यू पुट अप केली ना, बरोबर आहे. L1 ची व्हॅल्यू K upon N1 पाहिजे होती, तर N1 दिस शुड बी N1. मी परत देतो बघा. तर बघा इथं आपण फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग यूज केला. NL is equal to constant. So N1 L1 is equal to N2 L2 is equal to N3 L3 is equal to K. This should remain constant. But total length should be equal to L. So L is equal to L1 plus L2 plus L3. So first इक्वेशन वरून काय केलं बघा, याच्यावरून आपण L1 ची व्हॅल्यू काढली K upon N1, L2 ची व्हॅल्यू काढली K upon N2, L3 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली K upon L3, आणि या व्हॅल्यू तो पुट अप केल्या. त्याच्यामध्ये K कॅन्सल होईल.
सो फायनल आन्सर शुड बी, त्याच्यामध्ये फायनल आन्सर काय, के कॅन्सल झाल्यानंतर 1/n शुड बी इक्वल टू 1/n1 प्लस 1/n2 प्लस 1/n3. तर यातला आपला आन्सर येतं सी. सो आन्सर शुड बी थर्ड. क्वेश्चन नंबर 75 आहे. क्वेश्चन नंबर 75 चा आन्सर येतं आपलं थर्ड. सो क्वेश्चन नंबर 76 काय बघा. क्वेश्चन नंबर 76, a string of length, what is question number 76? A string of length L between two bridges of the sonometer wire vibrates in the second harmonic. Its amplitude of vibration is maximum at, amplitude of vibration maximum कुठं असेल हे विचारलेलं आहे. The string of length L is in between two bridges of the sonometer wire. This is simple question आहे बघा. समजा ही वायर आहे. This wire is placed between two bridges. Suppose this is the first bridge and this is the second bridge. Bridge means knife edges. इथं आपण वायर फिक्स केलेलं आहे. या दोन पॉइंटला वायर फिक्स केलेलं आहे. दिस इज द वायर. आता काय म्हटलं आहे क्वेश्चन मध्ये, द वायर व्हायब्रेट्स इन द सेकंड हार्मोनिक. आता सेकंड हार्मोनिक म्हणजेच काय, स्ट्रिंग मध्ये सगळे हार्मोनिक प्रेझेंट असतात. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे फर्स्ट हार्मोनिक, 2 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे सेकंड हार्मोनिक, 2 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन आहे. सो हाऊ मेनी लूप्स आर फॉर्म्ड इन द सेकंड व्हायब्रेशन, सेकंड मोड मध्ये 2 लूप तयार होतात. तर स्ट्रिंग कशी व्हायब्रेट होणार, तर स्ट्रिंग अशी व्हायब्रेट होणार लाईक दिस. दिस इज द फर्स्ट लूप. क्वेश्चन नंबर 76 बघा. The string of length L between two bridges of the sonometer wire vibrates in the second harmonic. The second harmonic means काय, second mode of vibration. So in the second mode of vibration, how many loops are formed? 2 loops are formed. हे नाईफ एजेस आहेत आणि याच्यामध्ये 2 लूप तयार झाले. आता इन टर्म्स ऑफ लॅम्बडा आपला ही वेवलेंथ किती येईल, लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज L which is divided into 2 loops. One loop corresponds to lambda by 4. So in terms of lambda, this length can be written as L is equal to lambda. The second harmonic असं मेन्शन आहे क्वेश्चन मध्ये, त्याच्यावर आपल्याला हिंट काय मिळते, लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज इक्वल टू लॅम्बडा. तर आपल्याला काय विचारलंय बघा, द अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन इज मॅक्झिमम ऍट. या वायरचं जे अँप्लिट्यूड आहे मॅक्झिमम किती डिस्टन्सवर असेल असं विचारलंय. डायग्राम मध्ये दिसतं बघा, अँप्लिट्यूड या ठिकाणी मॅक्झिमम आहे, वेअर द अँटीनोड इज फॉर्म. इथे एक अँप्लिट्यूड मॅक्झिमम आहे आणि इथे एक अँटीनोड आहे. सो अँप्लिट्यूड इज ऑलवेज मॅक्झिमम ऍट अँटीनोड. मग हे डिस्टन्स आपल्याला काढायचं असतं. फर्स्ट डिस्टन्स किती आलं, फर्स्ट एंड पासून लॅम्बडा बाय 4 आहे आणि फर्स्ट एंड पासून सेकंड अँटीनोड किती आहे बघा, लॅम्बडा बाय 4 प्लस लॅम्बडा बाय 4 प्लस लॅम्बडा बाय 4 म्हणजे 3 लॅम्बडा बाय 4. ते आपला आन्सर काय येणार आहे, तर एक फर्स्ट आन्सर येईल, अँप्लिट्यूड विल बी मॅक्झिमम ऍट लॅम्बडा बाय 4 अँड अँप्लिट्यूड विल बी मॅक्झिमम ऍट 3 लॅम्बडा बाय 4. सो लॅम्बडा बाय 4 ची व्हॅल्यू किती येणार, लॅम्बडाची व्हॅल्यू L पुट अप करायची. तर लॅम्बडा बाय 4 इज इक्वल टू L बाय 4. सेकंड आन्सर 3 लॅम्बडा बाय 4 इज इक्वल टू 3L बाय 4. लॅम्बडा इज इक्वल टू L पुट अप करायचा आहे. सो फायनल आन्सर शुड बी लॅम्बडा बाय 4 अँड L बाय 4 अँड 3L बाय 4. तर ऑप्शन बघा, थर्ड ऑप्शन आपला आहे L बाय 4 अँड 3L बाय 4. सो आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 76 इज थर्ड. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 77 काय बघा, 77 क्वेश्चन नंबर 77. A wire having linear mass density. Linear mass density means small m. Small m is given. So wire having linear mass density. एकच मिनिट. Wire having linear mass density. Just a minute. Wire having linear mass density means small m is given. So small m is equal to 50 into 10 raised to minus 3 kg per meter cube. Kg per meter. Mass per unit length is given. Is stretched between two rigid supports with the tension of 350 Newton. So tension is also given. T is equal to 350 Newton. Okay. The wire resonates at the frequency of 420 Hertz. म्हणजे एक फ्रिक्वेन्सी दिलेला आहे 420 Hertz.
the wire resonates with the frequency of 420 का 450, yes 450 दिलेला आहे. So wire resonates with the frequency of 450 hertz. तर फर्स्ट फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 450 hertz. So I take the frequency, first frequency as 450 hertz. So 450 hertz. Okay. Suppose it is N or N1. Next काय म्हणलंय, the wire resonates at the frequency of 420 hertz. एक मिनिट काय तर supports tension 450 दिला आहे. The wire resonates at the frequency of 420 hertz. The next higher frequency at which the same wire resonates is 490. म्हणजे एक दिलेल्या वायरची फ्रिक्वेन्सी 420 आणि सेकंड फ्रिक्वेन्सी दिली आहे 490. सो N2 is equal to 490 hertz. मग ही कोणती फ्रिक्वेन्सी आहे, फर्स्ट आहे, सेकंड मोड मधली आहे, थर्ड मोडली काही माहित नाही आहे. नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी ज्या मीट वाले त्यातली एक फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 420 आणि नेक्स्ट वन फ्रिक्वेन्सी दिलेली आहे जी ही N3 N4 असू शकते, N6 N7 असू शकते, N10 N11 असू शकते. कितव्या मोड मधल्या फ्रिक्वेन्सीज आहेत आपल्याला माहित नाही आहे, पण टू ऍडजस्टंट फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत 420 and 490 hertz. The next higher frequency at which the same wire resonates is 490 hertz. The length of the wire is. आता लक्षात घ्या, ज्यावेळी सगळे हार्मोनिक्स प्रेझेंट असतात, इफ ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट, क्वेश्चन कशासाठी आहे तर स्ट्रिंग साठी आहे, स्ट्रेचड स्ट्रिंग साठी आहे. स्ट्रेचड स्ट्रिंग मध्ये ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट असतात. ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट in string, in vibrating string. All harmonics are present in the vibrating string. Okay, so if all harmonics present, काय करायचं बघा, दोन ऍडजस्टंट फ्रिक्वेन्सी दिल्या असतात, दोन्ही मधला डिफरन्स घ्यायचा. इफ ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट, टेक डिफरन्स बिटवीन एनी टू ऍडजस्टंट फ्रिक्वेन्सीज, इट गिव्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. So fundamental frequency is equal to difference between two adjacent frequencies. दोन adjacent frequency कुठल्या कुठल्या दिल्या आहेत तुम्हाला तर 490 hertz एक दिले आहे आणि 420 हे मधला डिफरन्स घ्या. 490 minus 420 is equal to 70 hertz. तर 70 hertz ही fundamental frequency असणार आहे. आणि if you know fundamental frequency, you can use the formula for fundamental frequency. N is equal to 1 upon 2L square root of T by M. T is given to you, small m पण दिलेला आहे, N 70 घ्यायचा. From this we can calculate L. L आपण कॅल्क्युलेट करू शकतो. L is found to be 21 meters. 2. सेकंड ऑप्शन काय दिलाय बघा, 2.1 मीटर. L is equal to 2.1 मीटर. हा 2.1 मीटर येतो. सो आन्सर शुड बी 2.1 मीटर. कळतंय का बघा. आता हाच क्वेश्चन असा असेल की हा क्वेश्चन असा की ज्याच्यामध्ये ऑड हार्मोनिक्स फक्त प्रेझेंट आहेत. म्हणजे समजा क्लोज्ड पाईप साठी हा क्वेश्चन दिलेला आहे. इन द क्लोज्ड पाईप द फ्रिक्वेन्सी one of the frequencies given by 420 and next higher frequency is 490 hertz. Calculate fundamental frequency. तर ऑड हार्मोनिक्स फक्त प्रेझेंट असतील तर या दोन्ही मधला डिफरन्स घेऊन 2 ने डिवाइड करायचं. दोन्ही मधला डिफरन्स घ्यायचा आणि 2 ने डिवाइड करायचं, तुम्हाला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मिळते. आणि ज्याच्यामध्ये सगळे हार्मोनिक्स प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढायची असेल तर ऍडजस्टंट दोन्हीचा डिफरन्स घेतला डायरेक्ट, डिफरन्स गिव्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. मी काय सांगितलं, ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट असतील तर डिफरन्सला 2 ने डिवाइड करायचं, यू विल गेट फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. सो क्वेश्चन नंबर 77 चा आन्सर येतं थर्ड, 2.1 मीटर. So question number 78 काय बघा, what is question number 78? Two vibrating strings of same material म्हणजे डेन्सिटी सेम येणार. सो ρ1 is equal to ρ2. डेन्सिटी सेम आहे, दोन वायर्स आहेत हॅव्हिंग सेम डेन्सिटी, म्हणजे सेम मटेरियल म्हणजे सेम डेन्सिटी असणार. सो ρ1 is equal to ρ2. ठीक आहे. आता पुढे काय म्हटलंय बघा, बट लेंथ L and 2L म्हणजे L1 is equal to L आहे and L2 is equal to 2L आहे. ओके, L1 is equal to L and L2 is equal to
2L. ओके, आणि काय दिलंय बघा, have a radius of 2r and r. फर्स्ट रेडियस r1 जे आहे इज इक्वल टू 2r and r2 जो आहे सेकंड वायरची रेडियस इज इक्वल टू r. It is given that radius of two wires are 2r and r respectively. They are stretched under the same tension. Tension same आहे. So T1 is equal to T2. Tension is same. आणि काय म्हटलंय बघा, they are stretched under the same tension. Both the strings vibrate in their fundamental modes. Fundamental mode मध्ये vibrate वालेत. If the length L, if the one of length L with frequency N1 and other with frequency N2, then N1 upon N2 is given by. फंडामेंटल मोड मध्ये फ्रिक्वेन्सीज वायर्स व्हायब्रेट वाले, त्याच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा रेशो काढायचा. वी हॅव टू कॅल्क्युलेट N1 अपॉन N2. N1 अपॉन N2 कॅल्क्युलेट करायचा. तुम्हाला यांचा बेसिक फॉर्म्युला काय सांगा, व्हॉट इज N? तर N इज इक्वल टू 1 अपॉन 2L स्क्वेअर रूट ऑफ T बाय M. त्याच्यामध्ये टेन्शन सेम आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युला आणि कसा मॉडिफाय करू शकतो आपण, 1 अपॉन 2L इंटू स्क्वेअर रूट ऑफ T अपॉन M. मास पर युनिट लेंथ म्हणजे रो इंटू पाय आर स्क्वेअर. बरोबर आहे, रो इंटू पाय आर स्क्वेअर. सो इट इज इन द प्रॉब्लेम इट इज गिवन दॅट डेन्सिटी सेम, मटेरियल सेम म्हणजे डेन्सिटी सेम. डेन्सिटी सेम आहे, टेन्शन सेम आहे, 2 कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे. सो वी कॅन राइट द फॉर्म्युला N इज प्रपोर्शनल टू 1 अपॉन L as it is and square root of 1 upon r square म्हणजेच काय, r. सिंपल आहे. आता आपण रेशो काढू शकतो, फ्रिक्वेन्सी रेशो. सो इट इज N1 upon N2. N1 upon N2 should be equal to काय ना बघा, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणजेच L2 R2 upon L1 R1. व्हॅल्यू पुट अप करा. L2 ची व्हॅल्यू किती आहे, 2L. सो 2L. R2 ची व्हॅल्यू किती आहे, L2 R2. L2 ची व्हॅल्यू 2L आहे, R2 ची व्हॅल्यू किती आहे, R आहे. सो इट इज R. ओके, L1 ची व्हॅल्यू किती आहे, L1 ची व्हॅल्यू कॅपिटल L दिलेला आहे. आणि R1 ची व्हॅल्यू किती आहे, R1 इज इक्वल टू 2 टाइम्स स्मॉल r, 2 टाइम्स स्मॉल r. व्हॅल्यू पुट अप केला मी. सो दिस 2LR गेट्स कॅन्सल. सो आन्सर शुड बी 1:1. आन्सर शुड बी 1:1. म्हणजे आन्सर तर लास्ट आन्सर दिले बघा, 1. लास्ट ऑप्शन 1 दिला आहे. So answer should be last. So question number 78 चा answer is the last. The ratio of fundamental frequencies of the two wires should be equal to 1:1. Okay, next question 79 काय बघा, a stone is suspended in air from a wire which is stretched over sonometer wire. असा एक क्वेश्चन तुम्हाला सांगितला मी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मध्ये. हा सोनोमीटर एक्सपेरिमेंट आहे. ठीक आहे, इथून आपण वायर सस्पेंड करतो. वायर passes over the frictionless pulley and other end of the wire is connected to the hanger. Some weight is attached to the hanger to produce tension in the string. ठीक आहे, सोनोमीटर वायर, सोनोमीटर एक्सपेरिमेंट आपण स्टडी केलेला आहे. ठीक आहे, आता हे वेट एअर मध्ये सस्पेंडेड असताना टेन्शन वेगळं असणार, आणि हे वेट मी वॉटर मध्ये इमर्ज केले की टेन्शन वेगळं असणार, कारण अपथ्रस्ट फोर्समुळे टेन्शन चेंज होतं. तर क्वेश्चन काय दिला आहे, स्टोन इज सस्पेंडेड इन एअर. हा स्टोन एअर मध्ये सस्पेंड केला आहे from a wire which is stretched over the sonometer wire. The bridges of the sonometer wire are 40 centimeter apart. आता ह्या दोन ब्रिज मध्ये डिस्टन्स आहे ते 40 सेंटीमीटर आहे. सुरुवातीला दोन ब्रिज मध्ये डिस्टन्स म्हणजे जो व्हायब्रेटिंग लेंथ 40 सेंटीमीटर आहे. when the wire is in unison with the tuning fork of frequency 256 hertz. म्हणजे आता ह्या वायरची फ्रिक्वेन्सी आणि ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी काय आहे, सेम आहे, which is equal to 256 hertz. 256 hertz एवढी ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आहे, एवढीच वायरची असणार, बिकॉज वायर इज इन युनिसन विथ द ट्युनिंग फोर्क. ओके, when the stone is completely immersed in water. आता हा वॉटर मध्ये इमर्ज केला, काय होणार, टेन्शन चेंज होणार. टेन्शन चेंज झालं तर काय होणार, टेन्शन चेंज झालं तर इथली फ्रिक्वेन्सी चेंज होणार. कुणाची, वायरची फ्रिक्वेन्सी चेंज होणार. ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी चेंज होईल का, नाही होणार. म्हणजे टेन्शन चेंज झालं की वायरची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी चेंज होणार. क्वेश्चन काय म्हणलाय बघा पुढं, when the stone is completely immersed in water, the length between the bridges is 22 centimeter for re-establishing unison. म्हणजे सुरुवातीला हे 40 सेंटीमीटर लेंथ असताना ही वायरची फ्रिक्वेन्सी आणि ही फ्रिक्वेन्सी सेम आहे. तर वॉटर मध्ये इमर्स केल्यामुळे काय होणार, टेन्शन चेंज झालं.
टेन्शन चेंज झालं की इथली फ्रिक्वेन्सी चेंज झाली. फ्रिक्वेन्सी चेंज करायची नाही आपल्याला, फ्रिक्वेन्सी सेम मेंटेन करायची आहे. ट्युनिंग फोर्कच्या याची फ्रिक्वेन्सी सेम करायची असेल तर लेंथ चेंज करायला पाहिजे. तर लेंथ त्यांनी चेंज केली. लेंथ जी आहे ती 22 पर्यंत नेली सेंटीमीटर मध्ये, 22 सेंटीमीटर. आता लेंथ 22 सेंटीमीटर ठेवल्यानंतर परत रियुनिसन झालं, म्हणजे परत युनिसन मेंटेन झालं. म्हणजेच नंतरची फ्रिक्वेन्सी सुद्धा काय झाली, वायरची सेम झाली. म्हणजे सुरुवातीची वायरची फ्रिक्वेन्सी आणि नंतरची वायरची फ्रिक्वेन्सी इनडायरेक्टली तुम्हाला सेम दिलेली आहे. टू रिइस्टॅब्लिशिंग युनिसन म्हटलंय बघा, म्हणजे नंतर सुद्धा युनिसन व्हायला लागलंय, रेझोनन्स व्हायला लागलाय. याचा अर्थ सुरुवातीची वायरची फ्रिक्वेन्सी आणि नंतरची वायरची फ्रिक्वेन्सी काय आहे, सेम आहे असं म्हणलेलं आहे. तर काय विचारलंय तुम्हाला, द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ मटेरियल. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे बघा, आपण डिराईव्ह केला आहे की स्क्वेअर रूट ऑफ T1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ T2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ सिग्मा अपॉन सिग्मा मायनस 1 असा एक फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलाय. Specific gravity, sigma is the specific gravity, T1 is the tension in the string when the weight is suspended in air, and T2 is the tension in the string when weight is suspended in water. हे आपण थेअरी मध्ये स्टडी केलेलं आहे. ओके, आता ह्याचाच आपल्याला यूज करावा लागेल. तर N1 आणि N2 च्या व्हॅल्यू पुटअप करतो. N1 चा फॉर्म्युला आहे 1 अपॉन 2L1 स्क्वेअर रूट ऑफ T1 अपॉन M दोन्ही मध्ये सेम असेल. सो 1 अपॉन 2L2 square root of T2 upon M. Mass per unit length is same for both wires. ठीक आहे, आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करूया. सो फ्रॉम दिस वी कॅन कॅल्क्युलेट T1 अपॉन T2. तर काय काय चेंज होतं बघा, M कॅन्सल होणार आहे, 2 कॅन्सल होणार. सो रिलेशन कसं येणार आहे, T आणि L चं रिलेशन फक्त येणार. ते कसे आहेत, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच, सॉरी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर आहेत. ओके, T इज प्रोपोर्शनल टू L आहे, म्हणजे आपला फॉर्म्युला येणार स्क्वेअर रूट ऑफ T1 square root of T1 upon square root of T2. This should be equal to L1 upon L2. L1 upon L2. Okay. So square root of T1 upon square root of T2 should be equal to L1 is given 40 centimeter, L2 is given 22 centimeter. आता इथं हे सिम्प्लिफाय करायची गरज नाही आहे, कारण ऑप्शन मध्ये तुम्हाला असेच दिलं बघा 22, 40 अशा फॉर्मॅट मध्ये आन्सर दिलेला आहे. तर ही व्हॅल्यू डायरेक्ट इथं पुटअप करायची. रूट स्क्वेअर रूट ऑफ T1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ T2 ची व्हॅल्यू जी आहे 40 अपॉन 22, ही व्हॅल्यू डायरेक्ट इथं पुटअप करा. सो 40 अपॉन 22 शुड बी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ सिग्मा अपॉन सिग्मा मायनस 1. ओके, दोन्हीकडे स्क्वेअरिंग घेऊन हे सिम्प्लिफाय केला की तुम्हाला आन्सर मिळतं सिग्माचं. सिग्मा इज इक्वल टू, फ्रॉम दॅट वी कॅन कॅल्क्युलेट सिग्मा. तर हा सिग्मा कॅल्क्युलेट करायचा आहे. सिग्मा म्हणजेच स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तर ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती येते, आपला हा जो ऑप्शन दिला यातला, तर थर्ड ऑप्शन आहे तो येतो 40 स्क्वेअर अपॉन 40 स्क्वेअर मायनस 22 स्क्वेअर. हे सिम्प्लिफाय करून बघा. ठीक आहे, दोन्हीकडे डायरेक्ट स्क्वेअरिंग करायचं. तर 40 स्क्वेअर अपॉन 22 स्क्वेअर इज इक्वल टू सिग्मा अपॉन सिग्मा मायनस 1, किंवा इनवर्स घ्या आणि मग स्क्वेअरिंग करा, म्हणजे सिग्मा मायनस 1 अपॉन सिग्मा मिळेल आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केले की आपल्याला सिग्मा कॅल्क्युलेट करता येईल. फ्रॉम दिस फॉर्म्युला वी कॅन कॅल्क्युलेट सिग्मा and answer comes out to be third, 40 square upon 40 square minus 22 square. So question number 79 चा answer is the third. Question number 80 काय बघा, what is question number 80? A uniform metal wire of density rho cross sectional area A and length L is stretched with the tension T. The speed of the transverse wave in the wire is given by, transverse wave चा स्पीड द्यायचा आहे. So what is velocity of transverse wave? फॉर्म्युला काय आहे, velocity of transverse wave V is equal to square root of T by M. सिंपल फॉर्म्युला आहे. फक्त दिलेल्या फॉर्मॅट मध्ये ऑप्शन बघा. We should convert this value in terms of density rho, हे P नाही आहे, density rho आहे, length, tension in the string and cross sectional area. याच्यामध्ये फक्त कन्वर्ट करायचं आहे. आपला हा माहिती आहे क्वेश्चन अतिशय सिंपल आहे. सो M can be changed as A into rho, बरोबर आहे, pi r square into rho, A into rho. So this should be equal to, आता ऑप्शन मध्ये एरिया आहे, डेन्सिटी रो आलेला आहे, तर टेन्शन बघा, आन्सर काय तर डायरेक्ट T अपॉन A रो, सेकंड ऑप्शन दिलाय बघा, T अपॉन A रो. सो आन्सर शुड बी सेकंड.
answer should be second. Question number 80 चा आन्सर येतं second. Next question काय बघा, question number 81. A stretched string of length 1 meter, length 1 meter आहे, mass per unit length of 0.5 gram. So mass per unit length means small m is equal to 0.5 gram म्हणलंय, तर ग्राम पर सेंटीमीटर पाहिजे, बरोबर ना, ग्राम पर सेंटीमीटर. मी तर ऍक्च्युली काय म्हटलंय बघा, मास पर युनिट लेंथ असं मेन्शन आहे क्वेश्चन मध्ये, मास पर युनिट लेंथ. ठीक आहे, 0.5 ग्रॅम आणि लेंथ 1 मीटर आहे. तर आपल्याला इथं स्मॉल एम ची व्हॅल्यू किती घ्यावी लागेल बघा, स्मॉल एम ची व्हॅल्यू किती घ्यायची आहे, 0.5 फक्त घ्यायची आहे का मल्टिप्लाय करावं लागेल, ते ग्रॅम मध्ये आहे आणि हे ग्रॅम पर सेंटीमीटर पाहिजे. ठीक आहे, सो एम इज इक्वल टू, हा कॅपिटल एम दिला ऍक्च्युली, सो स्मॉल एम इज इक्वल टू 0.5 अपॉन 1 मीटर आहे, म्हणजे 10⁻⁻² सेंटीमीटर, हा ग्रॅम पर सेंटीमीटर मध्ये होईल कन्वर्ट. ओके, कारण लेंथ ऑफ द वायर इज 1 मीटर आहे, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, ऍक्च्युली सेंटीमीटर मध्ये करायचं म्हणजे +2 आला हा. सो स्मॉल एम शुड बी इक्वल टू 0.5 into 10⁻² ग्रॅम पर सेंटीमीटर. हे झाली मास पर युनिट लेंथ. The tension in the string is equal to 20 Newton. So T is given, T is equal to 20 Newton. Okay, if it is plugged at a distance of 25 centimeter from the one end, the frequency of vibration. Simple question आहे बघा, क्वेश्चनचं मीनिंग फक्त समजलं पाहिजे. सपोज दिस इज वायर ऑफ 1 मीटर. ठीक आहे, इट इज फिक्स्ड बिटवीन 2 एंड्स, दोन्ही एंडला फिक्स केली. ठीक आहे, आता वायरची लेंथ आहे ती 100 सेंटीमीटर आहे आणि प्लग कुठं करायचं आहे, प्लग करायची म्हणजे वायर तिथं उचलायची आपण, जिथं प्लग करतो आपण वायर, प्लग. ठीक आहे, प्लग करणं वेगळं आणि फिक्स्ड वेगळं. हा, जिथं वायर आपण फिक्स करतो तिथं नोड तयार होतो, जिथं वायर आपण प्लग करतो तिथं अँटी नोड तयार होतो. सो 25 सेंटीमीटरला वायरचे 4 भाग करतो बघा मी, 1 2 3 4. ओके, सो 25 सेंटीमीटरला प्लग करायची म्हणजे इथं अँटी नोड तयार होणार, इथं अँटी नोड तयार झालं पाहिजे. मग इथं 25 ला अँटी नोड तयार होत असेल तर नेक्स्ट 25 ला नोड तयार होणार. सो वायर कॅन व्हायब्रेट लाईक दिस, लाईक दिस. याचा अर्थ 100 सेंटीमीटरच्या वायर मध्ये 25 ला आपण प्लगिंग केलं तर डेफिनेटली 2 लूप तयार होणार. सो वायर व्हायब्रेट्स इन द सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन, सेकंड हार्मोनिक तयार झाला आहे. आणि तुम्हाला काय विचारलं येतं, फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन. व्हॉट इज फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन? फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन n डॅश इज इक्वल टू 2 टाइम्स n. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन आहे म्हणजे सेकंड हार्मोनिक आहे, सो 2 टाइम्स. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n चा फॉर्म्युला काय आहे, 1/2l स्क्वेअर रूट ऑफ t by m. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केली आपण की आपला नेक्स्ट आन्सर मिळतं n डॅश इज इक्वल टू 200 हर्ट्स. सो n डॅश इज इक्वल टू 200 हर्ट्स. हे सोडवलं तुम्हाला आन्सर मिळणार n डॅश इज इक्वल टू 200 हर्ट्स. हा फॉर्म्युला डायरेक्ट यूज करायचा आहे. त्याच्यामध्ये ट्विस्ट काय आहे ते लक्षात आलं पाहिजे की 100 सेंटीमीटर वायर असेल आणि 25 ला प्लग केला असेल, तिथं प्लग करतो ते अँटी नोड, तर पुढच्या 25 सेंटीमीटरला नोड तयार होणार. म्हणजे 50 सेंटीमीटर मध्ये एक लूप तयार होत असेल तर नेक्स्ट 50 मध्ये एक लूप तयार होणार. सो वायर व्हायब्रेट्स इन द सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. एवढं कळालं की हा प्रॉब्लेम सिंपल आहे. सो आन्सर शुड बी 200 हर्ट्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 82 काय बघा, two waves y is equal to a sin k into bracket x minus vt and y is equal to a sin k x plus vt are superposed to form standing wave. स्टँडिंग वेव्ह पहिला तयार होईल का नाही बघा, एम्प्लिट्यूड सेम आहे, फ्रिक्वेन्सी सेम आहे, के सेम आहे, लॅम्बडा सेम आहे, वेलोसिटी सेम आहे, एकात प्लस एकामध्ये मायनस आहे. सो टू वेव्ह हॅव्हिंग टू आयडेंटिकल वेव्हज having exactly opposite direction interfere each other, it forms stationary wave. स्टँडिंग वेव्ह तयार होते. तर डिस्टन्स बिटवीन टू ऍडजस्टंट नोड्स काढायचा आहे. किती सिंपल आहे बघा, डिस्टन्स बिटवीन टू ऍडजस्टंट नोड. सो व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन टू ऍडजस्टंट नोड? डिस्टन्स बिटवीन टू नोड, टू ऍडजस्टंट नोड्स शुड बी इक्वल टू लॅम्बडा बाय 2. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला लॅम्बडा बाय 2 काढायचा आहे. तर फ्रॉम फिगर तुम्हाला सांगितलं कोणत्याही इक्वेशन मध्ये
एक्स ला मल्टिप्लाय नेहमी काय असतो, एक्स ला मल्टिप्लाय नेहमी के असतो. तर के ची व्हॅल्यू काय असते, के इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा असतो, बरोबर आहे. सो व्हॉट इज लॅम्बडा, व्हॉट इज लॅम्बडा, लॅम्बडा इज इक्वल टू, फ्रॉम दिस लॅम्बडा इज इक्वल टू 2 पाय अपॉन के. ओके, ही व्हॅल्यू तो पुटअप करूया याच्यामध्ये. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2. लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे, 2 पाय अपॉन के आहे. त्याला 2 न डिवाइड करा, 2 गेट्स कॅन्सल. सो आन्सर शुड बी पाय अपॉन के. आन्सर शुड बी पाय अपॉन के. सो क्वेश्चन नंबर 82 चा आन्सर येतं सेकंड, पाय बाय के. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे Z1 इज इक्वल टू a cos ओमेगा t मायनस kx. क्वेश्चन नंबर 83. इक्वेशन्स केअरफुली बघा. Z2 इज इक्वल टू a cos ओमेगा t प्लस ky. Z3 is equal to a cos omega t plus kz. Represents the equations of the progressive wave. हे 3 इक्वेशन्स दिले, 3 प्रोग्रेसिव्ह वेव्हचे. ठीक आहे. क्लिअरली इथं आपल्याला वाचल्यानंतर लगेच कळतं इथं kx आहे, इथं ky, इथं kz आहे. So this wave is traveling along x axis, second wave is traveling along y axis, third wave is traveling along z axis. ऑप्शन्स काय दिलेत, Z1 and Z2 produces stationary wave, Z1 Z3 produces stationary wave, Z3 Z1 produces stationary wave. No pair can produce a stationary wave, so answer should be last, because to produce stationary wave, two waves should move along the same path but exactly opposite direction. एक पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला पाहिजे, दुसरी निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला पाहिजे, किंवा एक वाय डायरेक्शनला पाहिजे, एक निगेटिव्ह वाय डायरेक्शनला पाहिजे. या तिन्ही वेव्स कशा चाललेत, तिन्ही वेगवेगळ्या डायरेक्शनला चाललेत, एक्स वाय झेड. सो दे कॅनॉट प्रोड्यूस स्टेशनरी वेव्ह. सो आन्सर शुड बी लास्ट. आन्सर काय येणार, आन्सर लास्ट येणार. याच्यामध्ये all the waves are traveling in 3 different directions, so answer should be last, D. No pair can produce the stationary wave. Okay, next question काय बघा. Question number 84. Question number 84 काय बघा. The vibrations of the string of length 60 centimeter, length of the string is equal to 60 centimeter. So the vibrations of the string of length 60 centimeter, L is equal to 60 centimeter, is fixed at the both ends, represented by the equation y is equal to 4 sine. Equation काय दिले बघा, y is equal to 4 sine pi x upon 15, pi x upon 15 into cos of 96 pi t. असं इक्वेशन दिलेलं आहे. where x and y are in centimeter t in second, the minimum displacement at x is equal to 5 centimeter. Minimum displacement, maximum displacement at x is equal to 5 centimeter. x is equal to 5 centimeter ला डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. आता इथं हे माहित पाहिजे की यातलं डिस्प्लेसमेंट ही कशामध्ये असणार आहे, कोणत्या एम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला काय, बेसिक एम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला. सो व्हॉट इज एम्प्लिट्यूड, तर हे जे स्टँडर्ड स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन आहे ते तुम्हाला इथे माहित पाहिजे. हा 2a म्हणजे हा 4 असणार आहे, 2a आणि कॉसची टर्म म्हणजे कॅपिटल ए असतो, पण इथं कॉसच्या टर्म मध्ये इथं टी दिलेला आहे. स्टेशनरी वेव्ह मध्ये एम्प्लिट्यूड इज अ फंक्शन ऑफ डिस्टन्स. सिनॉप्सिस उघडून बघा, मी सिनॉप्सिस मध्ये सांगितलं होतं. बिट्स मध्ये काय असतं, बिट्स मध्ये बिट्सची कन्सेप्ट असती, एम्प्लिट्यूड इज अ फंक्शन ऑफ टाइम असतं, आणि इथं एम्प्लिट्यूड इज अ डिस्टन्स, फंक्शन ऑफ डिस्टन्स आहे. त्यामुळे हा 4a आणि ही जी टर्म आहे पूर्ण, कुठली 4 इंटू साईनची पूर्ण टर्म, ही म्हणजे इथं काय असणार आहे, एम्प्लिट्यूड असणार आहे. सो इन दिस स्टेशनरी वेव्ह the amplitude of resultant wave should be equal to 4 sine of pi x upon 15, pi x upon 15. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, x is equal to 5 पुटअप करा. सो x is equal to 5 पुटअप केल्यानंतर काय बघा, 4 sine of 5 pi by 15 म्हणजे हा pi by 3 आला. साइन पाय बाय 3 ची व्हॅल्यू किती असते, साइन पाय बाय 3 ची व्हॅल्यू √3/2. सो आन्सर येणार 4 इंटू √3/2. सो आन्सर शुड बी 2√3. फर्स्ट येत आन्सर, फर्स्ट 2√3.
2√3. जस्ट क्वेश्चनचं मिनिंग काय आला का बघा. द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, मॅक्झिमम अँप्लिट्यूड ए काढायचा आहे कुठं, ऍट अ डिस्प्लेसमेंट ऑफ 5, म्हणजे ऍट अ डिस्टन्स ऑफ 5 सेंटीमीटर इतक्या डिस्टन्सवर वेव्हचं डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. तर डिस्प्लेसमेंट म्हणजे अँप्लिट्यूड काढायचं ऍक्च्युअली. तर त्यातला ए काढायचा, ए म्हणजे 4 × साईनची टर्म असेल, दॅट इज कॉल्ड ॲज अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड किती येतं